आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी। आपण तर स्वतःला भगवान म्हणवता आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच। हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल, परिचय देणं आवश्यक नाही समजलो। हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत। आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवन। यावे, आसन ग्रहण करावे। या गोड स्वागतपर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूळ जनका। आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला। आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचं धनुष्य तोडण्याचा दुस्साहस कोणी केला आहे। बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथपर्यंतच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू। तुझं सारं राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू। प्रभू, शिवाचं धनुष्य तोडावं असं साहस कोणी आपला दासच करू शकतो।
त्याच्याकरता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडलं आहे तो सहस्त्रबाहू प्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान. जनक, विश्वामित्र, इथं एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जिथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभं केलं जावं. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाहीत. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुकल्या तोडून टाकल्या, त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वंभरात सन्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस. हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा, आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल. आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्यांशी खेळणं आमचं नित्य कर्म आहे. आमच्यासाठी सर्व धनुष्य एक समान आहेत. दिठाईची पण हद्द असते. असं वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह नाही राहिला. मला मोह आहे की नाही, परंतु आपल्याला या जुन्या शिवधनुष्याचा खूप मोह दिसतोय, ज्याच्या तुटून जाण्यामुळे आपण बालकासारखे तिळतिळ तुटताय. रघुवरांनी त्याला हात लावला, ते तुटून गेले, त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनिवर. खूप धमकावलं आपण. असं वाटतं की तू आपल्या मातेला निपुत्रिक बनवू पाहतोस. मी तर तुला बालक समजून इतका वेळ जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर अजून हात नाही उचलला. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचे रक्षण केले जाते. अति अशिष्ट निरंकुश बालका, कदाचित तू मला एक केवळ वेदपाठी ब्राह्मण समजत असशील. तू नाही जाणत की मी क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्रबाहूच्या भुजांना कापला आहे. या परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यालो आहे आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक फुंकर मारून पर्वत उडवण्याच्या गोष्टी करीत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छित असाल तर त्याला आमच्या डोळ्यासमोरून दूर घेऊन जा. डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांग. आपली गुणगाथा आपण स्वयं इतकी छान सांगताय की तसली आवश्यकताच नाही. आता पावे तो आपली महान गाथा गाता गाता मन नसेल भरलं तर ऐकवा ना, की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला. पित्याचं ऋण कसं फेडलं, मातेचा गळा या परशुने कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा आपल्या महान कार्याची पूर्ण कथा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की हा माझ्या कुठारी समोर येऊनही अजूनही जीवित कसा राहिला. मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य भ्रात्याला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कुणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून वाचलाय. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवन. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवन. जर कोणी बालक चपलता दाखवित असेल तर गुरु, माता, पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करत.
भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहेत आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्रवंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. राम हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती, चढविती चाप संदेह मिटवीती, चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा
की मी कुणाला नष्ट करू? आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू? हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करीन. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका, ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड. जय रघुनंदन, तुझा विजय हो. जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने श्रीराम तुझ्या धामात आले आहेत आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे. धूमधाम करून हा विवाह कर, त्यातच तुझं कल्याण आहे. राम, तुझ्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो आहोत. मला आपला पुत्र समजून माझ्यावर आपला स्नेह राहू द्यावा. माझी चूक भूल झाल्यास क्षमा करावी. तुझं सदा कल्याण हो पुत्रा. ब्रह्मर्षी, तुमच्या प्रसादाने श्रीरामाने धनुष्यभंग करून माझा पण पुरा करून मला कृतार्थ केलं. आता आपण जे उचित समजाल ती आज्ञा द्या. मिथिला नरेश, हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे, वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. जशी आज्ञा. परशुरामाबद्दल वाल्मिकींनी लिहिलं आहे की परशुराम विष्णूचे अंश अवतार होते. त्यांनी आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेण्याकरता 21 वेळा धरतीला क्षत्रिय विहीन करून टाकलं. अंती जेव्हा त्यांनी ही धरती आपल्या गुरुला दान केली तेव्हा त्यांनी म्हटलं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. याच गोष्टीचा इशारा परशुरामजींनी रामास केला आहे. आपल्या तपोबलानं त्यांनी कित्येक पुण्यलोक अर्जित केले होते. आपल्या सिद्धींच्या कारणे मनाच्या गतीनं कुठेही येऊ जाऊ शकत होते. याच कारणे अंशावतार असूनही त्यांच्यात खूप अहंकार निर्माण झाला. अहंकार खूपदा वाईटाचं मूळ आहे, कारण तो मनुष्याला आपल्या मदानं अंध करून टाकतो. त्याला समोरच्याची महत्ता नाही दिसत. याच कारणानं परशुरामजींनाही श्रीरामाला ओळखण्यास इतका उशीर लागला होता. अहंकारात उत्तेजनाही खूप असते आणि एका अहंकारी पुरुषाची शक्ती क्षीण करण्याचा उपाय तोच आहे जो लक्ष्मणानं जवळ केला. त्यानं आपल्या बोलण्यानं परशुरामजींना खूप क्रोधित केलं.
क्रोधानं उत्तेजित मनुष्याची शक्ती क्षीण होऊन जाते. म्हणूनच गंभीर परिस्थिती आल्यावर मनुष्यानं उत्तेजित होण्याऐवजी शांत राहिलं पाहिजे, तरच तो विजयी होऊ शकतो. तिथे श्रीराम सर्व समर्थ असून सुद्धा त्या समयापर्यंत धनुष्याकडे नाही वळले जोवर गुरु विश्वामित्र स्वयं त्यांना आदेश देत नव्हते. पाहिलं तर सीतेची अधीरता आणि विफलता ते अगदी चांगले बघत होते आणि समजतही होते. एका बाजूस मर्यादेचं हे प्रतिपालन, तर दुसऱ्या बाजूस मनोमन श्रीराम सीतेच्या या अधीरतेमध्ये आपल्यावरील तिच्या प्रेमाची प्रखरता बघून बरोबर पुलकितही होत होते. जसं तुळशीदासाने लिहिलं आहे, देखी विपुल बिकल वै देही निमिष बिहाग कलक संदेही हस जिये जान जानकी देखी प्रभु पुलके लखी प्रीती बिसेखी. आजच्या जमान्यात या शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे सर्व जाणतातच. जर आजचा समाज इतकं तरी समजला तर रामायणाची कथा सार्थकी लागेल. आजच्या जमान्यात जर अशाच प्रकारे आम्ही संयम आणि मर्यादा पाळू शकलो तर आमच्या सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातून खूपसे तणाव निघून जातील आणि प्रेमाचं वातावरण चहूबाजूस पसरेल. रामायण अशा उच्च विचारांचं प्रेरणास्त्रोत आहे आणि ते निश्चितच महान आहे. जय श्रीराम. मी मिथिलेचे महाराज जनक यांचा दूत देवव्रत, अयोध्येचे महाराज दशरथ आणि पूज्यवर महर्षी वसिष्ठ यांच्या चरणी सादर प्रणाम करतो. अयोध्येत आपलं स्वागत आहे श्रीमान देवव्रत. प्रणाम. मी महाराजांच्या सेवेसी मिथिलेचा शुभ संदेश घेऊन आलो आहे. आपला संदेश कुमार भरताने आम्हाला ऐकवला आहे. आता यापुढे काय आदेश आहे प्रभू? माझ्या महाराजांनी पूज्य विश्वामित्रांच्या आदेशाने आपल्या सेवेत निवेदन केलं आहे की आपण आपले उपाध्याय, कुलपुरोहित, बंधू बांधवांसह वरात घेऊन मिथिलापुरीत येण्याची कृपा करावी. या संबंधात गुरुदेवांनी आपला निर्णय प्रदान करावा, त्याला अनुसरून कार्य केले जाईल. आर्य देवव्रत, अयोध्यापतींच्याकडून महाराज जनकांच्या सेवेचे निवेदन करावे की आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो. आम्ही शीघ्र शुभमुहूर्तावर वरात घेऊन जनकपुरीस पोहोचू आणि आमच्याकडून मिथिला नरेशास सांगावे की मिथिला आणि अयोध्या यांचा संगम मोठा शुभ आहे. या संबंधाच्या द्वारे आर्यवर्तांच्या दोन महान शक्तींचं मिलन होईल. पूजनीय महामुनी, मी आपल्या महाराज जनकांकडून या आशीर्वादाकरता आपल्याला धन्यवाद देतो. महाराज, मला जनकपुरीस जाण्याची आज्ञा प्रदान करा, ज्याने मी आपण येत आहात हा समाचार आपल्या महाराजांपर्यंत शीघ्र पोहोचू शकेन. आपल्याला आमच्याकडून अनुमती आहे आर्य देवव्रत. तेथे जाऊन आमच्या दोन्ही बालकांना आमचा स्नेह संदेश आणि शुभाशीष द्या. श्रीरामांना सांगा, तुझ्याशिवाय तुझे पिता त्याच प्रकारे जगत आहेत जसा स्वातीच्या प्रतीक्षेत जातक जगतो. श्रीराम आणि लक्ष्मणाला बालक म्हणणं आपला अधिकार आहे महाराज, परंतु साऱ्या विश्वासाठी ते दोघं पराक्रम आणि वीरतेचा अवतार आहेत. अशा दिव्य आणि यशस्वी पुत्रांचा पिता होण्याचं सौभाग्य तर देवतांसाठीही दुर्लभ आहे. आपल्यासारख्या भाग्यशालींच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे. खूप सुंदर वार्तालाप करतोस देवव्रत. तू आमच्या पुत्रांचा शुभ समाचार आणला आहेस म्हणून आमची स्नेहभेट स्वीकार कर. आपल्यासारख्या कीर्तिमान महाराजांचा उपहार मिळणं माझ्या जीवनाचं परम सौभाग्य आहे. परंतु महाराज, हे आमच्या मुलीचं सासर आहे. इथून काही घेणं
नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. महाराज, मला क्षमा करण्याची कृपा करा. धन्य आहेस, धन्य आहेस. महात्मा जनकाच्या राजदूतातच असे संस्कार असू शकतात. राजन, आर्य देवव्रताची प्रतिक्रिया उचित आहे. महाराज, मला आज्ञा द्या. आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा. राजन, सुंदर संयोग जुळत आहे. रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या 3 घटिकांनंतर मध्यान्ह प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे. गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे. कुमार भरत, वत्सश्री बुधमन, गुरुदेव वसिष्ठ आणि आमच्याकडून श्रद्धेय श्री वामदेव जावाली, श्री कश्यप आदी महात्म्यांना सविनय निमंत्रण करा. समस्त मंत्रीगण, सामंतगण आणि साऱ्या नगरात आमंत्रणाची श्रीफळ फिरवून सर्वांना आमचे निवेदन ऐकवा. नगरभर रामाच्या वरातीत येण्याचे निमंत्रण द्या आणि सेनापतीला चतुरंगी सेना तयार करण्यास सांगितले जावे. जशी आज्ञातात. समय कमी आहे, तयारी खूप करायची आहे. त्वरित तत्परतापूर्वक कार्य करावं लागेल. कुमार भरत, आपण निश्चिंत राहा गुरुदेव. आर्य सुमंत, महाराणीजी, रामाच्या मंगल कामनेकरता मी अनुष्ठान केलं आहे. दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ, भंडारखान्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं. जशी आज्ञा महाराणीजी. या समयाला महाराजांनीही राजकोषाचं द्वार खुलं केलं आहे. त्यांनी असंच करायला हवं. आर्य सुमंत, रामाची वरात जाण्याआधी ब्राह्मण आणि याचकांना इतकं दान द्या की त्यांना काही मागायची आवश्यकताच न राहावी. ज्या राजाच्या राज्यात प्रजेचा एक जरी प्राणी दुःखी राहतो त्यांना आपला उत्सव साजरा करायचा अधिकार नाही मिळत. आमचे महाराज तर सदैव प्रजावत्सल राहिलेत महाराणीजी. आर्य सुमंत, मिथिलेस पोचताच सर्वात प्रथम सीतेच्या मातेला हार्दिक अभिनंदन कळवा. त्यांना सांगावं, रामाला पुत्रासमानच समजा आणि सीतेची तर लेश मात्रही चिंता नसावी. सीता अयोध्येत सून म्हणून नव्हे, मुलगी म्हणून येईल. कौसल्याच्या मायेच्या पदरात तिला आई समान प्रेम मिळेल. जा सुमंत, जा. मृत्तिके हनमे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्ताधियाश्चमेनाभिमन्त्रिता मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं मृत्तिके. अवध नरेश, मिथिला आपले स्वागत करीत आहे. माझे मोठे भाग्य आहे की आपल्या चरणरजाने मिथिला पावन झाली. मिथिलेश्वर, आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो. इतकी प्रतिष्ठा, इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं. रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली. हे काय बोलता आहात विदेहराज? या विश्वात कुणाचा कुणाशी संबंध येईल याचा निर्णय केवळ विधात्याच्याच हातात असतो.
तोच शुभ समय आल्यावर या साखळ्या जोडून देतो. त्याच परमेश्वराच्या इच्छेने आज अयोध्या आणि मिथिला दोघे बरोबरीचे संबंधी झाले आहेत. नाही महर्षी, बरोबरीचे नाही. मी तर कन्येचा पिता आहे, आपला दास आहे. माझी आणि आपली बरोबरी कशी? आपण ठीक म्हणालात महाराज जनक. आमची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकेल? आज आपण दाता आहात आणि मी एक याचक, एक भिकारी, जो आपल्या द्वारावर आपल्या कन्येचे दान मागायला आला आहे. देणारा दाता तर सदाच महान असतो. शास्त्रही सांगते, प्रतिग्रहो दातृवश. घेणारा दात्याच्या अधीन असतो. याकरिता आपण जी आज्ञा कराल ती आम्हास शिरोधार्य असेल. आपण तर पुण्यवान आहात महाराज दशरथ. आपल्या स्नेहाच्या बंधनात आपण विदेहीलाही बांधून टाकलत. आपल्या समवेत देवतातुल्य वसिष्ठ, वामदेवजी अशा महान विभूतींच्या स्वागतामुळे अभिमानाने माझे मस्तकही उंचावले. विदेहीराज, माझा विचार आहे की महाराज दशरथ, महर्षी वसिष्ठ आणि वरातीत आलेल्या अतिथींना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विश्राम करू द्यावा. प्रातः शुभ मुहूर्ताला आपण दोघं संबंधी गुरुजनांसोबत बसून श्रीराम आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहाची चर्चा केलीत तर उचित होईल. दादा दादा, पिताश्री आलेत. भरत भ्राता आणि शत्रुघ्न पण आले आहेत. महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत. पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना. नाही लक्ष्मण, आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत. त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत. जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ. धन्य आहेस राम. तुझा संयम आणि शिष्टाचार आदर्श आहे. आम्ही स्वयं तुम्हाला महाराज दशरथांकडे नेण्यासाठी आलो आहोत. या चला. भूप विलोके तपस्वी मुनी येती सुतां समवेत. उठे हर्ष सुख सिंधु मनी साठवी पुत्र नजरेत. मुनी सदंडवत घाली महेश. पुन्हा पुन्हा नमवीती शीश. पुत्र पित्याची दृष्टी भेटते. पिता स्नेहवश मनमनी होती. पिता स्नेहवश मनमनी होती. आनंदित प्रभुदित ते भ्राता. पुलकित करिसी सुखविती चित्ता. प्रेम पित्याचे तन मनी जाटे. विलग शरीर प्राण जणू भेटे. विलग शरीर प्राण जणू भेटे.
राम, काय? राम, कधी अयोध्या आठवत होती? हो. छोटे बंधू, मातांची तर अवश्य आठवण येत असेल. तात, सगळ्यांचीच आठवण यायची. परंतु ज्या कार्याकरता आपण आम्हाला पाठवलं होतं त्यात जरा सुद्धा त्रुटी न राहावी याबद्दल सतर्क असताना सदा या गोष्टीचा आभास होत असे. जसे आपण आमचे तात आहात आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहात. इतक्या कमी वयात तू जे आदर्श, जे सत्कर्म संचित केले आहेस ते मी वृद्धावस्थेपर्यंत नाही करू शकलो. हे आपण काय बोलताय पिताश्री? माझा प्रेरणास्त्रोत तर आपणच आहात. आपल्याच पदचिन्हांवर चालत काही करण्याची क्षमता मिळवली मी. आपण तर देवलोकापर्यंत आपली कीर्ती पताका स्थापित केली आहे. ते जे काही केलं, एका राजानं आपली कीर्ती, आपली आकांक्षा, आपला प्रभाव, आपल्या सत्तेचा दबदबा प्रस्थापित करण्याकरता केलं. परंतु तू जे काही केलंयस, पित्याची आज्ञा, गुरुजनांची सेवा, प्रजापालन, वैष्णव, मुनिजन, तपस्वी यांच्या सुरक्षेकरता केलं आहेस. त्यातच तुझी महानता आहे. तुझ्यासारख्या आदर्श पुत्राच्या प्राप्तीने न केवळ तुझे माता पिता तर पूर्ण रघुवंशी पितरांचे मस्तक गर्वाने उंच झाले आहे. आपली प्रशंसा ऐकून संकोचतो आहेस राम. सर्व पिता स्नेहवश आपल्या पुत्रालाच प्रशंसितात. तेच आपणही करताय. अन्यथा मी तर फक्त तेच केलं जो आपला निर्देश होता. प्रत्येक पुत्राचा धर्म आहे. पिता आपल्या तोंडाने जरी नाही बोलला तरीही जर पित्याच्या मनात काही इच्छा असेल तर ती प्राण देऊनही पूर्ण करावी. या कर्तव्याच्या प्रेरणेनेच मी हे सारे कार्य केले आहे. साऱ्या आर्यावर्ताचे शूरवीर पूर्ण बाहुबलाची शक्ती लावून ज्या शिवधनुष्याला हलवूही शकले नाहीत, त्याच्या भंजनात कुणाची प्रेरणा होती रामा? जा, विश्राम कर. जोपर्यंत मी प्रशंसा करीत राहीन तू संकोचाने मिटून जाशील. जा वत्सा. भरत भ्राता, पुष्पवाटिकेतून आल्यापासून जी रामदादाची स्थिती मी पाहिलीये ना. काय पाहिलंस? ते त्या चंद्राला बघून सारखे उसासू लागले. असं? हा. जेव्हा मी दादाला इतकं विचलित बघितलं तेव्हा विचारलं तर सांगू लागले, लक्ष्मणा, जसं कुणी माझ्या मनाच्या शांत सरोवरात खडेच फेकलेत, ज्यानं लहरी उठल्यात मन सरोवरात. प्रत्येक लहरीत सीतेची छवी. चंद्राला बघतो तर सीता. रामदादा, मी भरत दादाला सांगत होतो की वहिनींचं प्रथम दर्शन कसं झालं. दादा, गुरु आश्रमात प्रेमशास्त्र तर नाही शिकवलं जात.
मग आपण ही प्रेमाची शिकवणी कुठून घेतली? त्याच प्रकृतीकडून शत्रुघ्न, जिनं मातेला बालकावर, भावाला भावावर आणि सागराच्या लाटांना चंद्रमावर प्रेम करायला शिकवलं. विश्वात पिता पुत्र किंवा भावाचं नातं जसं मनुष्याच्या जोडण्यानं बनत नाही, ते प्रथमपासून निर्धारित असतं, त्याच प्रकारे जीवनात कोण तुमची पत्नी होणार आहे आणि केव्हा कुठं तिची भेट होणार आहे, हेही विधाताच प्रथमपासून निश्चित करतो. म्हणूनच मनुष्यानं असं करावं की जेव्हा तिची भेट होईल तेव्हा तिला आपला संपूर्ण विश्वास, संपूर्ण प्रेम तिला सोपवावं. ज्यायोगे त्यानंतर जीवनात कुठं दुसरीकडं लक्षच जाणार नाही. पूज्य महर्षी वसिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महाराजा दशरथ, या सभेत आम्ही आपलं स्वागत करतो. आता आमचे कुलगुरू मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं पाहिजे. ज्याने आर्यवर्ताच्या 2 महान कुलांचे नाते जुळले आहे, तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचे विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात. त्याकरता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत. हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानेही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यानंतरच सीतेचे पाणी ग्रहण करेन. पूज्य महर्षी वसिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महाराज दशरथ, या सभेत आम्ही आपलं स्वागत करतो. आता आमचे कुलगुरू मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं पाहिजे. ज्यानं आर्यवर्ताच्या 2 महान कुळांचं नातं जुळलं आहे, तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचं विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात. त्याकरिता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत. हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानंही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यावरच सीतेचं पाणी ग्रहण करेन. आता आपण याकरिता आज्ञा प्रदान केली तर लग्नपत्रिका तयार होईल. पूज्यवर शतानंदजी, आपल्या वचनांनी आम्ही कृतार्थ झालो. जो प्रस्ताव आपण प्रस्तुत केला आहे ती आमच्यासाठी गौरवपर गोष्ट आहे. या शिष्ठाईसाठी आम्ही महाराज जनकांचेही अभिनंदन करतो. आम्हाला आमचा पुत्र राम याचाही अभिमान आहे. परंतु महाराज जनक जाणतच असतील की इक्ष्वाकू कुलाचे दैवत हे महर्षी वसिष्ठ आहेत. आम्ही गुरुदेवांना प्रार्थना करतो आम्हाला मार्गदर्शन करावे. महाराज जनक, विवाह व्यक्तिगत कार्य नाही, हा एक सामाजिक संस्कारही आहे. केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत, कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत त्यांचा समाज, त्यांचं कुळ, त्यांचा धर्म जोडलेला असतो. विवाहाचा अर्थ आहे 2 कुळांचा, त्यांच्या आचार विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा संगम. यासाठी
आपल्याकडे आपल्या पुत्रीचा हात मागण्याआधी आमच्यासाठी आवश्यक आहे की आमचे महाराज दशरथ यांच्या कुळपरंपरेचा परिचय द्यावा आणि आपल्याला विश्वास द्यावा की राजकुमार राम आपल्या पुत्रीला सर्वथा योग्य आहे. महाराज दिलीपचे सुपुत्र भगीरथाने देवलोकातून गंगेलाही पृथ्वीवर आणून या आर्य भूमीवर जे उपकार केले आहेत ते युगयुगांतरापर्यंत त्यांना अमरत्व देतील. मग यांच्या कुळात रघु झाले, ज्यांच्या नावाने यास रघुकुळ म्हणतात. नंतर भक्त शिरोमणी अंबरीश आणि त्यांचे प्रपौत्र महाराज अज झाले. महाराज अजाचे सुपुत्र महाराज दशरथ झाले. अशा यशस्वी कुळात उत्पन्न आर्यकुमार राम आणि लक्ष्मणाकरता मी आपल्या दोन्ही पुत्री सीता आणि उर्मिला यांस मागणी घालतो. मुनिवर, आपल्या उदार वचनांनी मी धन्य झालो. मी अति विनम्रतेने माझ्या सीतेला श्रीरामाकरिता आणि माझी छोटी पुत्री उर्मिला हीच आर्यकुमार श्री लक्ष्मणाकरिता रघुकुलातील कुलवधूंच्या रूपात समर्पित करतो. महाराज दशरथ, विदेहराज जनक, या आनंद मंगलमय प्रकरणाचा पूर्ण निर्णय अजून नाही झालाय. जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू. आज्ञा आहे ब्रह्मर्षी. राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपुदमन कुवारे राहणार, हे तर उचित नाही. महाराज जनकाचे छोटे भ्राता संकाश नरेश कुशध्वजाच्या 2 कन्या आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती. आम्ही या दोन्ही सुकन्यांना कुमार भरत आणि शत्रुघ्नाकरता मागणीचा प्रस्ताव ठेवतो. या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू? मुनिराज, आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला. कुशध्वज, आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरताकरिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील. मग या शुभ कार्यात विलंब कशाला? शतानंदजी, 4 राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि 4 राजकुमारींचं कन्यादान एकाच दिवशी होईल असा मुहूर्त पहावा. 2 दिवसांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्या दिवशी 4ही विवाह संपन्न करण्याकरता अतिउत्तम लग्नयोग आहे. अयोध्यापती दशरथ, आता आपण 4ही राजकुमारांच्या मंगलाकरता त्यांच्याकडून गोदान करा. शांती मोक्ष श्राद्ध कार्य संपन्न करा. तत्पश्चात विवाहाचे शुभ कार्य आरंभ करा. तशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम महाराणीजी. महाराणीजी, प्रतिदिनाप्रमाणे आज सुद्धा महाराजांचा कुशल समाचार घेऊन जनकपुराहून दूत आला आहे. परंतु आज महाराजांनी आपल्याकरता एक विशेष पत्र सुद्धा पाठवले आहे. विशेष पत्र? होय महाराणीजी. भरताचा विवाह? काय सांगताय काय महाराणीजी? राजकुमार भरताचा विवाह? हो हो, महाराजांनी 4ही राजपुत्रांचा विवाह निश्चित केलाय. महाराणीजी, कुठे चाललीस? तेही अर्धा शृंगार सोडून? मी आपल्याकरता गजरे आणलेत. बाजूला हो मंथरे, या समयी माझ्याजवळ शृंगाराला अजिबात समय नाहीये. ही तर तुझी बालपणचीच सवय आहे. सदा अर्धवट शृंगार सोडून पळून जायचीस. इतकी मोठी राणी झालीस पण अजून बाळपण काही गेलेलं नाहीये. बालपण अजूनही? अगं मंथरे, आता तर मी सासू होणार आहे. महाराजांनी भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा विवाह निश्चित केलाय. वा, माझ्या भरताचा विवाह!
हो हो, हाच शुभ समाचार द्यायला मी ताईकडे चाललीये. अरे 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 ऐकलात का? विवाह विवाह, माझ्या भरताचा विवाह, भरताचा विवाह. ताई ताई, जनकपुरीहून महाराजांचं पत्र आलंय. जनकपुरीहून? ते कुशल तर आहेत ना? ते तर कुशल आहेत, पण आपण वाचा तरी. तू तर वाचलेस ना, मग आम्हाला ऐकव. तर ऐका, तुम्ही ऐकून चकित व्हाल. महाराजांनी रामासमवेत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाचाही विवाह निश्चित केलाय. खरंच? काय हे खरं आहे का की महाराजांनी चारही भावांचा विवाह एकत्रित निश्चित केलाय? अगं तेच तर काही सांगत होती. मी तर अजून पुरती गोष्ट ऐकली नाही. कुठे, कुणाबरोबर या तिघांचा विवाह होणार आहे? हो, कुणाचा विवाह कुणाबरोबर होणार आहे? लक्ष्मणाचा विवाह महाराज जनकांची छोटी सुपुत्री उर्मिला बरोबर. आणि भरत आणि शत्रुघ्नाचा? महाराज कुशध्वजाच्या 2 कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती बरोबर. असं? अरे, सगळे गप्प कसे झाले? जा, राजमहालात दीपमाला लावा, नगरात दवंडी पिटवा आणि अमात्यांना सांगा अयोध्येच्या सर्व घरात मिठाई वाटली जावी. मी ब्राह्मणांना बोलावणं करते. तुम्हा दोघींकडून गोदान करावं लागेल. जा, जा तुम्ही दोघी, कुलाचाराची तयारी करा. तेल घाला, तेल घाला, घाला, लवकर लवकर तयारी करा. आण दिवे, आण दिवे, आण. अगं दे दे. तू काय करतेस मंथरा? आज आपल्या पुत्राचा विवाह निश्चित झाला आहे. मला दीपमाला नाही लावायची. मला सांगते, काय करतेस? किती काम आहे. ब्राह्मणांना बोलावणं धाडायचंय, प्रजेमध्ये धन धान्य दोन्ही वाटायचे, गोदान करायचंय. गोदान ते सगळं होतंय. अगं ताई त्याचा सारा प्रबंध करतायत. ताई? हो. महाराणी कौशल्या? हो. त्यांना जे करायचंय ते आपल्या रामाकरता करून टाकले. भरता करता केवळ दिखावा करते. उफ, भरत आपल्या पोटी जन्माला आलाय. भरता करता जे काही करायचंय आपल्याला करावं लागेल. मंथरा, तुझी कुटील बुद्धी कधीही बदलणार नाही. ताई तर माझ्यापेक्षाही अधिक प्रेम करते भरतावर. करत असेल, परंतु ती त्याची माता तर नाही होत. मातेचे कुलाचार आपल्यालाच करावे लागतील. हो, हे तर ताईनेही मला सांगितलं होतं. आता समजलं. आता सर्वात आधी आपले पिता महाराज अश्वपतींना संदेश पाठव. बघत राशील, संदेश मिळताच सारा कैकई देश दीपमाळांनी झगमगून उठेल. भरत काय दुसऱ्या राजकुमारांसारखा आहे का? त्याच्या आजोळाशी बरोबरी कोण करू शकेल? मी खरं सांगते, हा संदेश ऐकताच आपले पिता आपल्या भावाला इथे पाठवून देतील. हो, खरोखरच पिताश्री खूप प्रसन्न होतील. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे, प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे, निधीनां त्वा निधिपति गंहवामहे. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे, प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे. सजनी आमुचे रूप शृंगारू दे, सजनाच्या नथनी रूप शृंगारू दे. सोळा नजर न लागू दे, सोळा श्रृंगार कर, नजर न लागू दे. ग सजणी आमुचे केस बांधून दे, ताईवर
वरात आली, वरात आली, वरात आली. सजलेले वर आले. वरात आली. थांबा ताई, मी आत्ता बघून येते. चला 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 जाऊया. साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसिष्ठाय नमः, विश्वामित्राय नमः, आगतेभ्यो सर्वेभ्यो ऋषिभ्यो नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। सजन परस पर
ग्रहण करा है उच्च समर्पण आम्ही निर्धन जे भेट करीतो आम्ही निर्धन जे भेट करीतो प्रेम सहित स्वीकारा कुमार जी जगन मंडपी आवे जगन मंडपी यावे कुमार जी जगन मंडपी यावे आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे. शतानंदजी, आज्ञा. आता महाराज जनकांना प्रार्थना करावी की राजकुमारी सीतेला मंडपात बोलावलं जावं. जशी आज्ञा महर्षी. बघ आली सीतन सखी सुंदर ललित वंदन साजणी नवस प्रसादे सुंदरी जणू चित्त मोहक दामिनी मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन